नमस्कार, मी किमया. आता मी आली आहे दगडूशेठ गणपतीच्या या परिसरामध्ये आणि इथे तुम्ही बघू शकता की प्रचंड गर्दी आहे. इथे पोलीस कर्मचारी आपलं काम करतात, पण तरी सुद्धा इथे मॅनेजमेंट तेवढं फारसं दिसून येत नाहीये. तर आता आपण एका भाविकाला विचारूया की नक्की त्यांना काय समस्या येत आहेत. तर तुमचं नाव काय आहे? माझं नाव जय मोहिते. मी पुण्यातच राहणार आहे, कुमटेकर रोड इथे. म्हणजे आता आम्ही बघतो इथं म्हणजे रेग्युलर असतं गाड्या वगैरे सोडतात. तर आता क्राऊड मध्ये गाड्या सोडतात ना, फोर व्हीलर वगैरे, तर त्यामुळे रस्ते खूप जाम होतात. लोकांना यायला जायला जागा वगैरे राहत नाही इथं. आणि नॉर्मली लोक इथं फिरतात ना, तर बिस्लरी वगैरे रोडवरतीच टाकतात. त्यामुळे इथे कचरा पण खूप होतो. सकाळी महानगरपालिका क्लीन करतात, पण तेवढ्या प्रमाणामध्ये ते क्लीन होत नाही. त्यानंतर हे स्टॉल वगैरे म्हणजे जे कमर्शियली स्टॉल वगैरे लावतात, तर ते रोडमध्ये पोलिसांनी लावून नाही द्यायला पाहिजे. त्यामुळे पण खूप गर्दी होती जागोजागी. आणि गाड्यांमुळे काय प्रॉब्लेम येतो? गाड्यांमुळे म्हणजे एक गाडी जर आली ना, तर तिच्या पाठोमाग दुसऱ्या पण जागा येतात. मग चौक जाम होतात सगळे. पोलिसांना पण ती गर्दी हँडल करता येत नाही. मग त्यामुळे मग खूप म्हणजे असे चौकाच्या ठिकाणीच फक्त जाम होतो आणि ऑदर रोडला पूर्ण म्हणजे असं रिकाम असतं. जसं आता इथे रिकाम आहे ना, तसं पुढच्या चौकात गेलं की लगेच तिथे तुम्हाला क्राऊड दिसतो खूप. त्यानंतर स्टॉल हटू शकतात. त्यानंतर विविध खेळ करणारे असतात ना काही पर्सन्स, तर ते रोडमध्येच खेळ करतात. त्यांच्यामुळे सुद्धा म्हणजे त्या ठिकाणी खूप असा क्राऊड जमा होतो. ते पण त्यांनी बंद करायला पाहिजे. आणि बेरेगेट वगैरे लावलेत, पण यांचा युज होताना दिसत नाही प्रॉपर. लोक इकडचे इकडे करतात लोक. So this was me, Kimaya, with cameraman Santoshi Rokde, News 8.